मागच्याच महिन्यात लग्न झालं. पती विदेशात राहत होता. पत्नीला भेटण्यासाठी तो विदेशातून भारतात परतला. आपल्या पत्नीसोबत तो मंदिरात दर्शनासाठी गेला. त्यावेळी पत्नी आणि तोही प्रचंड आनंदी होते. परंतु बरेच दिवसांनंतर त्यांची भेट झाली होती. दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी संधी मिळाली होती. 24 वर्षीय नवविवाहिता मंदिरात पतीसोबत पूजा करून मंदिरातून बाहेर येत होती. त्यावेळी तिला काही माकडं दिसली. महिलेला वाटलं की माकडांना फळं खायला दिली तर मोठं पुण्य लाभेल. ती आनंदानं माकडांना फळ देण्यासाठी गेली. तिनं माकडांना खायला फळ देखील दिलं, पण अचानक खूप सारी माकडं तिथं आली आणि नवविवाहिता थेट 120 फुटांहून अधिक खोल दरीत कोसळली. त्यातच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या व्हिडिओतून पाहूयात की महिलेसोबत नेमकं काय घडलं. माकडानं असं काय केलं की महिलेचा थेट मृत्यू झाला. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी. तामिळनाडूमधील 24 वर्षीय अनिताचं मागच्याच महिन्यात धूमधडाक्यात 29 वर्षीय सुरेश सोबत लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर दोघे आनंदित होते. पती कामासाठी विदेशात निघून गेला होता. तो पुन्हा भारतात आपल्या कुटुंबाला आणि पत्नीला भेटण्यासाठी नुकताच आला होता. घरी आल्यानंतर त्यानं आणि पत्नी अनितानं देवदर्शनासाठी जाण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे ते दोघेही देवदर्शनासाठी कजुगुमलाई येथील कलुगासल मूर्ती मंदिरात गेले होते. त्यानंतर ते टेकडीवर असलेल्या उची पिल्लैयार मंदिरावर चढले. ते माकडांना फळं खाऊ घालत असताना अचानक तिथं अनेक माकडं जमा झाली. त्यावेळी अनिता माकडांना पाहून घाबरली. ती त्या ठिकाणावरून पळून जात असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती टेकडीवरून खाली पडली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अनिताचा मृत्यू झाला. हा अपघात सुरेशच्या डोळ्यांदेखत घडला, ज्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी धावून आले, पण तिला वाचवण्यासाठी ते फार काही करू शकले नाहीत. सोशल मीडियावर फिरणाऱ्या व्हिडिओमध्ये मंदिरात भाविक जमलेले असताना अनिताच्या मृतदेहाशेजारी तिचा दुःखी नवरा ढसाढसा रडताना दिसतोय, अशी माहिती समोर आली आणि मग सर्व भावुक झाले. पण यातच प्रश्न असा निर्माण झाला की खरंच हा अपघात होता की घातपात. महिला दरीत कोसळल्यानंतर काय घडलं हे पाहू आणि त्यानंतर घातपात आहे का यावर नजर टाकू. महिला दरीत कोसळल्याची माहिती मिळताच कजुगुमलाई अग्निशमन आणि बचाव पथकाचे जवान घटनास्थळी तातडीनं पोहोचले. त्यांनी पोलिसांच्या मदतीनं अनिताचा मृतदेह दरीतून वर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कोविलपट्टी शासकीय रुग्णालयात पाठवला गेला. कजुगुमलाई पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मृत्यूचं कारण शोधण्यासाठी तपास सुरू झाला. पोलिसांसोबत आता महसूल विभागीय अधिकारी यांच्या मार्फतही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरू करण्यात येते. नवविवाहितेच्या मृत्यूच्या प्रकरणात ही एक अनिवार्य कायदेशीर प्रक्रिया असते अशी माहिती आहे. सध्या तरी माहिती अशी आहे की महिला माकडांना घाबरून पळाली आणि ती पाय घसरून दरीत कोसळली. ती पतीच्या डोळ्यांदेखत खाली दरीत कोसळली. पती रडत असल्यानं सोशल मीडियावर पतीबाबत सहानुभूतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र पोलीस या घटनेला वेगळ्या अँगलनं देखील पाहतात. पतीनं जरी दावा केलाय की आम्ही मंदिरात दर्शनासाठी आलो होतो, त्यावेळी अनिता माकडांना केळी खाऊ घालत होती आणि जास्त माकडं आल्यानं ती घाबरून पाय घसरून पडली, पण ही घटना नैसर्गिक घडली आहे की घातपात करण्यात आलाय, अशा अँगलनं देखील पोलीस तपास करतात. कारण ही घटना संध्याकाळी 5:30च्या सुमारास घडली. हे मंदिर डोंगरात आणि उंच टेकड्यावर असल्यानं संध्याकाळी 6 ते 6:30च्या आत खाली उतरणं आवश्यक असतं अशी माहिती आहे. कारण संध्याकाळी अंधार पडतो आणि माकडांचा उच्छाद वाढतो, त्यामुळे सर्वजण लवकरच डोंगरावरून खाली उतरतात अशी माहिती आहे. संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडल्यानं आता पोलीस आणि RDO अधिकारी महिलेचा काही छळ सुरू होता का, महिलेकडे हुंड्याची मागणी केली जात होती का, महिलेचा पती विदेशात काय काम करतो, घटनेच्या दिवशी काय काय घडलं, या सर्व अँगलनं पोलीस तपास करणार. मात्र अनिताच्या या दुर्दैवी मृत्यूनं सध्या तमिळनाडूत एकच हळहळ व्यक्त केली जाते. कारण अनितानं आताच लग्न करून नवीन जीवन सुरू केलं. पती विदेशातून परत आला होता. पतीसोबत वेळ घालवण्यासाठी आणि देवदर्शनासाठी ती गेली होती. पण ज्या देवाच्या दर्शनासाठी ती गेली होती तिथं तिला काय माहिती की मृत्यू तिची वाट पाहत आहे. तिचं जीवन अवघ्या 24 वर्षातच संपलं. ही घटना घडल्यानंतर प्रशासनाला आता जाग आली. प्रशासनानं मंदिर परिसरात भाविकांना माकडांना फळं, बिस्किटे किंवा कोणतंही अन्न देण्यावर पूर्णपणे बंदी घातली. या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा देखील प्रशासनानं दिला. वन विभागानं मंदिराच्या डोंगरावर आणि पायथ्याशी विशेष पिंजरे लावलेत. हिंसक झालेल्या माकडांना मानवी वस्तीपासून दूर असलेल्या दाट राखीव जंगलात सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
ज्या 120 फूट खोल दरीत पडून अनिताचा मृत्यू झाला त्या टेकडीवरील सर्व धोकादायक कड्यांवर आणि व्ह्यू पॉइंट्सवर मजबूत लोखंडी सुरक्षा कठडे बसवण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागानं हाती घेतलं। मंदिर व्यवस्थापनानं टेकडीवर जाणाऱ्या मार्गावर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष सुरक्षा रक्षक तैनात केले, जेणेकरून भाविक दरीच्या अगदी कडेला जाणार नाहीत। पण आता प्रशासनावर देखील टीका होती। अशा सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी एखाद्या महिलेचा जीव जाणं महत्त्वाचं आहे का? आधीच या सर्व गोष्टी का केल्या नाहीत असा सवाल आता नागरिक विचारतात। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।